नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील द स्टोरी ऑफ टी या लेसनचा दुसरा पार्ट सादर करतोय। याचा पहिला पार्ट मी या अगोदर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा। पेज नंबर 20 व 21 अशा दोन पेजवर असणारा हा दुसरा पार्ट आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England. अशा प्रकारे ही चहा पिण्याची जी सवय आहे ही जपान, युरोप आणि इंग्लंड या देशामध्ये पसरली, where it became a fashionable and popular drink among the people. आणि तिथं ती एक लोकांचं एक अत्यंत आवडतं, लोकप्रिय असं आणि एक फॅशनेबल असं ते पेय ड्रिंक होऊन गेलं। हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम? तर मग हे जे जादुई असं हे जे पेय आहे याला त्याचं नाव कसं मिळालं? द चायनीज कॅरेक्टर टी यू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली inscriptions to describe tea. तर जे चीनी लेटर आहे टी म्हणजे यू, जे पहिल्यांदा सुरुवातीच्या इन्स्क्रिप्शन्समध्ये म्हणजे शिलालेखांमध्ये, कोरीव कामांमध्ये ते चहासाठी ते वापरलं गेलेलं होतं। बट लेटर अ न्यू कॅरेक्टर CHA वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी। त्याच्यानंतर मात्र CHA हे जे कॅरेक्टर आहे हे खास करून विशेष करून चहाच्या संबंधित ते वापरलं गेलं, त्याचा विकास झाला। द वर्ड CHA इज नाऊ समटाइम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी। तर इंग्लिशमध्ये CHA हे जे काही लेटर्स आहेत ती चीनी चहाचा संबंध किंवा चीनी चहाचा निर्देश करण्यासाठी ते वापरलं जातं। अँड ॲज वेल ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय। आणि हा आपल्याला माहीतच आहे की तो CHA हा जो काही शब्द आहे तो हिंदी चहासाठी असणारा शब्द चाय याच्याशी खूपच साम्य असणारे, खूपच जवळचं आहे। विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी। तर सबंध भारतभर तो चहासाठी तो चाय हा शब्द वापरला जातो चहाच्या संदर्भात। हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? तर मग भारतामध्ये चहा कसा आला पहिल्यांदा? हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम्स। तर इतिहासकारांचं असं मत आहे की भारतीय लोकांना अगदी प्राचीन काळापासून चहा एक मेडिसिनल प्लांट म्हणून माहिती होता। म्हणजे चहाचं जे झाड आहे ते एक औषधी वनस्पती म्हणून ते माहीत होतं। बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लांटेशन इन द 19th century। पण जोपर्यंत 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये चहाची लागवड जोपर्यंत हाती घेतली नाही तोपर्यंत चहा हा आनंदासाठी पिला जात नव्हता। इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम। तर 1770 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं असे अनेक अयशस्वी असे प्रयत्न केले, कशाचे? तर चहाची लागवड करण्याचे। कुठं? तर भूतान आणि आसाम येथे। विथ सीड्स फ्रॉम चायना, आणि जिथं ती जी चहाच्या बिया होत्या या चीनमधनं आणलेल्या होत्या। ऑल्दो दीज अटेम्प्ट फेल्ड, द बोटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट। आता बघा, हे सगळं प्रयत्न जरी अयशस्वी झाले तरी सुद्धा
जे बोटॅनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 साली त्यांनी एका गोष्टीचा शोध लावला. तो म्हणजे काय, तर टी प्लांट ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. म्हणजे ब्रह्मपुत्रा जे खोरं आहे त्याच्या वरील भागामध्ये तर चहाची लागवड केली जाऊ शकते, अगदी वाईल्ड म्हणजे जंगली स्वरूपातल्या चहाची लागवड केली जाऊ शकते. या गोष्टी त्यांनी शोध लावला. इन मे 1838 the first Indian tea from Assam was sent to England for public sale. तर मे 1838 साली पहिला भारतीय चहा हा इंग्लंडला पब्लिक सेल साठी पाठवला गेला, लोकांनी तो विकत घ्यावा यासाठी. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि त्यावेळेपासून भारत हा एक चहाच्या उत्पादनामधला एक अग्रणी असा देश, हा संबंध जगभरामधला बनलेला आहे 1838 पासून. म्हणजे काय, तर भारतामध्ये पहिल्यांदा चहाची लागवड ही ब्रिटिशांकरवी केली गेली. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. तर बघा, जे चहाप्रेमी लोक आहेत ते असा दावा करतात की कॅन्सरचा जो काही धोका आहे तो चहामुळं कमी केला जाऊ शकतो. अजून काय, कंट्रोल ब्लड प्रेशर, रक्तदाब जो आहे त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ऍक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही विषाणू आहेत त्यांच्याशी लढण्याचं सामर्थ्य या चहामध्ये आहे, असं चहाप्रेमी लोक मानतात. आणि याचाच परिणाम काय होऊ शकतो, तर आपण दीर्घायुषी होऊ शकतो, आपण खूप वर्ष जास्ती जगू शकतो, असं त्यांचं मत आहे, असं त्यांचा दावा आहे. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आता बघा, आपल्या शरीरामध्ये असे काही रासायनिक स्राव हे स्रावले जातात किंवा ते तयार होतात, जे रॅडिकल्स फ्री रॅडिकल्सच्या स्वरूपामध्ये. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. आता ते काय करू शकतात, तर अशा प्रकारचं जे रसायनांचा जो स्राव किंवा आपल्या शरीरामध्ये जे रसायन अशा प्रकारची तयार होतात रॅडिकल्स सारखी, तर ते आपल्या शरीरावरती आणि आपल्या आरोग्यावरती ते नुकसान करू शकतात, त्या आपल्या शरीराचं आणि आरोग्याचं. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लावोनॉइड्स. आता चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात की ज्याला फ्लावोनॉइड्स असं नावाचं एक अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडीकरण रोधक, म्हणजे ऑक्सिडीकरणाला विरोध करणारं असं जे आहे, ज्याला फ्लावोनॉइड्स नावाचं. सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. तर शास्त्रज्ञ असा मानतात की आपली जी काही हे फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये तयार होण्याची जी सिस्टम आहे याला प्रतिबंध चहामुळे गाठला जाऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. तर बघा, अशा अनेक लोकांच्यासाठी चहा एक अत्यंत प्रसिद्ध असं पेय आहे की जे त्यांच्या मित्रांबरोबर ते त्यांना प्यायला ते आवडतं, म्हणजे त्या मित्रांसोबत पिण्यासाठी ते लोकप्रिय असं पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. तर बघा, एक जगभरातील अशा अनेक देशांमध्ये काही सामाजिक जे काही प्रसंग असतात त्यावेळेला चहा पिणं हे खूपच महत्वाचं मानलं जातं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. तर बघा, जपान, चीन, रशिया आणि कोरिया इथं चहासाठीचे खास समारंभ आणि खास अशा परंपरा आहेत. दीज सेरेमनीज गिव्ह पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. तर हे जे काही समारंभ आहेत, सेरेमनीज आहेत, हे काय करतात, तर लोकांना रिलॅक्स होण्याचा साठी वेळ देतात आणि चहाचा जो आनंद आहे, चहाचा जो काही सुगंध आहे, हे सुगंध अनुभवण्याचा आणि मौज म्हणजे लोकांबरोबर ते वेळ घालवण्याचा एक प्रकारचा
वेळ घालवून चहा पिण्याचा एक आनंद या सेरेमनीमधून लोकांना मिळाला जातो असं मानलं जातं किंवा असं असतं. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. तर जपानमधले असे अनेक लोक आहेत की जे कुठल्या ना कुठल्या टी क्लबशी बिलॉंग करतात, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या टी क्लबशी ते जोडलेले असतात आणि ते काय करतात तर ते प्रत्येक आठवड्यातून ते अशा प्रकारच्या टी सेरेमनीमध्ये भाग घेतात. पेज नंबर 21. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स. तर सर्वसामान्य माणसांना हेही असं वाटतं की हे जे चहाचे जे काही समारंभ आहेत हे आध्यात्मिक प्रसंगी दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. म्हणजेच काय तर त्यांच्या ते अगदी धर्माशी अगदी जवळ आहेत, धर्माशी संबंधित आहे असं त्यांना वाटतं. टी दे से इज अ हेल्दी एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. तर चहा असं ते लोक म्हणतात की चहा हे एक अत्यंत आरोग्यदायी, आनंददायी, स्टिम्युलेटिंग ड्रिंक म्हणजे उत्तेजक असं पेय आहे, फुल ऑफ गुड क्वालिटीज, आणि त्याच्यामध्ये जे चांगल्या गुणधर्मांनी अक्षरशः पूर्ण भरलेलं आहे असंही ते लोक मानतात. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट. तर तुमच्यातला एकाकीपणा आहे हा चहामुळे कमी केला जाऊ शकतो आणि तुमच्या मनाला, तुमच्या हृदयाला एक प्रकारची शांतता ही चहामुळे दिली जाते असं ती लोक मानतात. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरी डे लाईफ. तर आपलं दर दिवशीचं जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा आराम हा देण्यामध्ये आरामदायक असं आहे. काय तर चहा पिणं हे आरामदायक आहे असं मानलं जातं. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड अॅनिव्हर्सरीज. तर आता आजही अनेक कोरियन लोकांमध्ये चहाच्या सेरेमनी ह्या असतात. कधी तर अॅनिव्हर्सरी सारखे आणि बर्थडे सारखे काही स्पेशल ओकेजन्स आहेत त्यावेळेला चहाच्या सेरेमनी ह्या कोरियन लोकांमध्ये ह्या असतात आजही. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. तर चीनच्या अशा अनेक चीनच्या बऱ्याच भागामध्ये चहा हा एका विशिष्ट अशा मातीच्या चहाच्या भांड्यामध्ये चहा केला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. तर चहा पिण्याचे जे समारंभ असतात तिथं हे जे कप आहेत चहाचे हे फक्त अर्धे भरलेले असतात. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. तर चीनी लोकांचं असं मानणं आहे अर्धा कप हा चहानं भरायचा आणि उरलेला अर्धा कप हा आपण स्नेहानं आणि मैत्रीनं भरायचा असं चिनी लोक मानतात. आपल्याकडं मजेशीर गोष्ट सांगतो. ग्रामीण भागामध्ये मात्र चहा जर अर्धा दिला तर ती माणसं असा विचार करतील की बाबा काय अर्धाच कप चहा देण्याची यांच्यात काही पद्धत आहे की काय कोणास ठाऊक. म्हणजे काही ठिकाणी चहा पूर्ण दिलेला एक प्रकारचं उत्तम आदरातिथ्य असं मांडण्याची पद्धत आहे. आजही काही जुनी लोक पूर्ण चहा भरून अगदी बशीमध्ये सुद्धा सांडेपर्यंत चहा दिला जातो. म्हणजे काय तर चहा देणं हे आदरातिथ्य करण्याची पद्धत आहे. हे आजही आहे आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या जगभरामध्ये, जगातल्या अनेक भागांमध्ये. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोवार्स. आता सॅमोवार म्हणजे काय तर रशियन लोकांचं एक चहाचं भांड आहे. अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. तर रशियन लोकांचं एक विशिष्ट असं एक केटल आहे म्हणजे किटली आहे की जी मेटलची म्हणजे धातूची बनलेली रशियन लोकांची एक विशिष्ट प्रकारची किटली आहे ज्याच्यामध्ये चहा काय केला जातो तर तो दिला जातो, सर्व केला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटी ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. तर व्हिएतनाम हे जॅस्मिन व लोटस अशा प्रकारच्या चहाच्या ज्या जाती किंवा विविध अशा जाती यांचं उत्पादन चहाचं हे व्हिएतनाममध्ये केलं जातं. इन जापान
tea is made using powdered green tea called matcha. आता जपानमध्ये चहा हा पावडर असलेल्या हिरवी पावडर असल्यापासून बनवला जातो आणि त्याला मच्चा अशा प्रकारचं नाव आहे. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बोल्स. तर चहा हा उकळलेल्या पाण्यामध्ये हा चहा मिसळला जातो. चहा म्हणजे चहाची पत्ती किंवा चहाची पावडर तो मिसळला जातो आणि बांबू विस्कनं म्हणजे बांबूचं ढवळण्यासाठी मला खूप जोर हलवण्यासाठी मोठमोठं असं ते लांब असा बांबू घेऊन त्याने तो हलवण्यासाठी तो वापरला जातो ते मिश्रण म्हणून. आणि तो छोट्या बोल्स मधनं तो चहा दिला जातो. अँड हाव अबाउट इंडिया. आणि मग भारताबद्दल काय? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और विजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हंबलेस्ट ऑफ होम्स. हंबलेस्ट म्हणजे अत्यंत विनम्र. तर बघा, अत्यंत विनम्र अशा घरांमध्ये अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्याचं प्रतीक, चिन्ह. टोकन म्हणजे चिन्ह, प्रतीक. तर बघा, आदरातिथ्याचं अत्यंत नम्र अशा घरांमध्ये आदरातिथ्याचं एक प्रतीक म्हणून चहा हा कुठल्याही पाहुण्याला किंवा त्या घरामध्ये आलेल्या व्यक्तीला दिला जातो असं बऱ्याचदा. आणि समजा एखाद्या घरामध्ये जर चहा नाही विचारला तर तो येणार आहे, तो समोरच्यांबद्दलचा यांच्यामध्ये एक प्रकारचा आदरातिथ्य करण्याची पद्धत नाही अशा प्रकारचा विचार तो नक्की करतो. आता शहरांमध्ये सरसकट आलेल्या लोकांना चहा करण्याची पद्धत नसते, पण ग्रामीण भागामध्ये मात्र ही पद्धत असते. म्हणजे कुणी आलं तर चहा टाका असा जो हॉलमध्ये बसलेला जो कोणी पुरुष असेल तो पटकन ऑर्डर देतो, सांगतो आणि घरातून काही मिनिटांमध्ये चहा बशीतनं तो समोर आणला जातो. तर हे एक आदरातिथ्याची पद्धत आहे. मी मगाशी पण सांगितलं की चहा लोक सहज बोलताना सांगतील, अरे काय तो त्यांच्या घरात साधा चहा सुद्धा मला विचारला नाही असं म्हणतील. म्हणजे चहा हे भारतीय समाजामध्ये आदरातिथ्याचं एक प्रतीक मानलेलं आहे. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. तर अनेक भारतीयांना चहा हा उष्ण किंवा गरम चहा प्यायला आवडतो, पण तो नुसता चहाच पित नाहीत, तर त्याच्यामध्ये दूध आणि साखर मिसळून असा तो चहा पितात. इन द रेनी सीझन इट इज ब्रेड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पावसाळ्याच्या सीझन मध्ये तो चहा तयार करताना, ब्रेड म्हणजे तयार करताना त्याच्यामध्ये आलं टाकलं जातं. कशासाठी? तर त्याला अतिरिक्त त्याच्यामध्ये एक प्रकारचं औषधी गुणधर्म प्राप्त व्हावेत यासाठी चहामध्ये आलं टाकलं जातं. अदर ॲड स्पायसेस लाईक कार्डमम. आता इतर काही जी लोक जे काही मसाले त्याच्यामध्ये चहामध्ये ऍड करतात, म्हणजेच वेलची, क्लोव्ज, लवंग अँड मेस म्हणजे जायपत्री, टू ऍड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. त्याला अजून जरा थोडीशी चव वेगळं देण्यासाठी यासारखे मसाले त्याच्यामध्ये काही लोक ही टाकतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स एस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. असा मसालेदार एखादा असा नाश्ता सकाळचा किंवा सायंकाळचा जर झाला, नाश्त्याची प्लेट जर खाल्ली, तर त्यानंतर मात्र चहा हा झालाच पाहिजे, चहा हा आलाच पाहिजे, चहा मिळालाच पाहिजे असं मानलं जातं. आणि असतं तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी सकाळचे नाश्त्याचे पोहे खाल्ल्यानंतर आपण चहा पितो छान, किंवा हॉटेलमध्ये जाऊन भजी खाल्ली तर छान त्याच्यानंतर चहा हा पिला जातो. सम कॅनासॉज रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी. आता
कॅनोसोस या शब्दाचा अर्थ पारख करणारे. आता काही पारख करणारे जे काही लोक आहेत, लोखंदळ आहेत किंवा जे चहा वेडे आहेत, चहावरती प्रेम करणारी जी माणसं आहेत, ते काय करतात बघा, तर त्या चहाला रेलिश म्हणजे त्याला त्याच्यामधला गोडवा किंवा त्याची जी रुची असणं किंवा त्याची आवड असणं, हे चव असणं, अशी काही माणसं असतात की नाही, त्याच्यामध्ये डेलिकेटली म्हणजे नाजूकपणे त्यामध्ये जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन आईस टी, अशा प्रकारचे चहाचे प्रकार म्हणजे जॅस्मिनचा, लेमनचा, ग्रीन टी आणि आईस टी, अशा प्रकारचे चहा ती लोक काय करतात, तर ही ज्यांना चहाची पारख आहे अशी लोक घेत असतात. हाव अबाउट यू, तर तुमच्या बाबतीत काय आहे, तुम्ही कसा चहा घ्यायला तुम्हाला आवडेल, असा जाता जाता एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. किंवा तुम्ही कशा प्रकारचा चहा पिता, म्हणजे काही जण ग्रीन टी पित असतील. एक गोष्ट मी इथं सांगतो मित्रांनो, चहा हा मूळचा चहा हा फक्त चहा पत्ती टाकलेला चहा असतो, जो त्याच्यामध्ये काहीच म्हणजे नाही त्याच्यामध्ये दूध असेल, नाही त्याच्यामध्ये साखर असेल किंवा इतर काहीच नसेल, फक्त तो मूळचा चहा. पण भारतीय समाजामध्ये मात्र त्याच्यामध्ये दूध टाकण्याची पद्धत, त्याच्यानंतर मग त्यात अजून मग आलं, मग अजून इतर मागाशी सांगितल्याप्रमाणे मसाले, साखर तर असतेच असते, आणि मग आत्ता अलीकडच्या काळामध्ये मग ते ग्रीन टी वगैरे असं यासारखं चहा यायला लागलेला आहे, लोक पितात. तर चहा एक अत्यंत छान, रुचकर, चविष्ट, सुगंधी असं पेय आहे. आम्हाला सगळ्यांना ते पाहायला आवडतं. तर मित्रांनो, या पाठाचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर ते नक्की पहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर अगदी नक्की न विसरता माझा चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथं बेलचं चित्र येतं, त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे त्याच्यामुळे होतं काय, तर इथून पुढचे माझे सगळे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता जाता जाता माझ्या व्हिडिओवरती माझे व्हिडिओज माझ्या चॅनलवर कसे शोधायचे हे थोडं सांगतो. माझ्या कुठल्याही व्हिडिओच्या खाली गोल वर्तुळामध्ये माझा फोटो दिसतोय, त्या फोटोवरती तुम्ही क्लिक केला तर अख्खा चॅनल ओपन होईल. होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, चॅनल, अबाउट अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. यातल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हव्या त्या वर्गाचे व्हिडिओज सापडतील, म्हणजे 8वी, 9वी, 10वी इंग्लिशचे, ग्रामरचे व रायटिंग स्किलचे. शेवटचे व्हिडिओ माझे विम्याचे आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, मी इथंच थांबतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.